राज्यातील सर्व राजकीय पक्षांना, राजकीय पक्षाच्या शिलेदारांना जाहीर आवाहन करण्यात येते की जर कोणी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व ऐतिहासिक राजघराणे आणि शिलेदार घराणे मावळे यांचा इतिहास बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर शिवस्वराज्य युवा संघटनेचे शिवस्वराज्य मावळे आता सोडणार नाही. मराठा बहुजन समाज एकत्र एकवटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांना एकच विनंती, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवस्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर या नीच मनोवृत्ती असलेल्या लोकांनी जी गरळ ओकली आहे त्यामुळे दोन्ही छत्रपतींची बदनामी केली आहे आणि अशी गरळ ते किंवा इतर अन्य कोणी ओकल्यास सोडणार नाही असा ठराव या बैठकीत सर्वानुमते संमत झाला. या विकृत दोघांवर कडक कारवाई करावी आणि अशी बदनामी परत होणार नाही यासाठी कडक कायदा पास करावा. शासनाने या विषयाची गंभीर दखल घ्यावी व तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटन महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीपराजे मुटकुळे पाटील यांनी केली. जय जिजाऊ जय शिवराय. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज अनेक महापुरुषांच्या बदनामी केल्या जात आहे. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांबद्दल काही दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर बोलले आहे. त्याच्यानंतर प्रशांत कोरटकर हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द करून महाराष्ट्रामध्ये छत्रपती आणि संभाजी महाराजांची बदनामी करत असल्यामुळे त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवस्वराज्य युवा संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना पाठवण्यात आलेले आहे. तरी याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा येणाऱ्या काही गोष्टीला महाराष्ट्र शासन जबाबदार राहील आणि प्रशासन जबाबदार राहील. जय जिजाऊ जय शिवराय.